फळांचा ज्यूस घरी बनवलेला त्याचा चोथा वाया न जाण्यासाठी रव्याची बर्फी बनवते। साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी रवा, अर्धी वाटी तूप, साजूक तूप, ते एकदम छान गरम करून घ्यायचं। रवा चांगला भाजून घ्यायचा। रवा एकदम छान लालसर भाजून घ्यायचा बारीक मंद आचेवर। खरपूस भाजलेला आहे। आता त्यामध्ये आपण नारळ पाण्यामध्ये जी मलाई असते ती मलाई ॲड करायची। 2 नारळ पाण्याची मलाई घेतलेली आहे मी। ती मलाई एकदा हलवून घ्यायची व्यवस्थित असं। व्यवस्थित हलवून झालं, पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये चोथा, जो ज्यूस बनवून राहिलेला चोथा, वाया जाण्यापेक्षा तो चोथा घालायचा। चोथा ज्यूस केलेला फळांचा त्याचा चोथा तो मिक्स करून घ्यायचा। आपल्या आवडीनुसार गोड किती त्याचं प्रमाण बघून 3 चमचे साखर घालते मी। आपल्या चवीनुसार साखर घातली, ते फुलं, नंतर ड्रायफ्रूट्स टाकले। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे, जे आवडतील तेवढे टाका आणि मंद हलवून घ्यायचं। मंद गॅसवर एक 5 ते 10 मिनिट ठेवायचं। आता आपली 10 मिनिट झालेली आहेत। ताट बाजूला काढून ठेवते। हे बघा 10 मिनिट झाल्यानंतर किती छान कलर मस्त आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, 1 वेलची पावडर घालून मिक्स करते। गॅस बंद करते। मग ताटाला तूप लावायचं थोडंसं। पहिलं ह्याच्यात अगोदर घातलेलं असतं तूप, थोडंसं लावलं तरी चालेल। तूप लावून बर्फी त्याच्यावर टाकायची। नंतर वरून खोबऱ्याचा खीस पसरायचा। तूप लावून घ्यायचं। ह्याच्यामध्ये टाकायचे। आता हे ताटात काढून घेतलेलं आहे। ते आता हाताला भाजतं म्हणून चमच्याने उलटण्याने थोडंसं थापायचं आणि ह्याच्यावर सुक्या खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा। आपल्या आवडीनुसार, कोणाला जास्त कोणाला कमी, यानुसार खीस टाकणे। आणि हे थंड होण्यासाठी एक 10 मिनिट असंच ठेवणे किंवा फ्रीजमध्ये ठेवणे। चाकूच्या किंवा कटरच्या सहाय्याने आपल्याला जसा पाहिजे असा आकार देणे आणि थंड झाल्यानंतर टेस्ट करणे। आवडल्यास
हां, आता हे वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन पदार्थासाठी मला फॉलो करा. आता बघा हे किती छान वडी झालेली आहे, बर्फी झालेली आहे. बर्फी म्हणू शकता, वडी म्हणू शकता. चव खूप छान लागते आणि तुम्ही कुठलीही फळं वापरू शकता, पण बिया कमी असलेली, बिया नसलेली फळं घ्यायची. बिया गेले की कडवटपणा येतो. बघा ही किती छान बर्फी झालेली आहे.